जवंशी संत सकू झाली कृष्णेच्या काठी भक्ती पुढती सतीच्या भक्ती पुढती सतीच्या स्त्री वेश घेई जगजे राम राम हरे हरे राम 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 हरे राम किती वर्षाची 3 वर्षाची सकू आहे. आताच कुठेतरी बोलायला चालायला शिकलीये. सकूच्या घरामध्ये वातावरण 100% भक्तिमय. 99.99 नाही, 100% भक्तिमय. कारण सकूचे वडील दर महिन्याला एकादशीला कराड ते पंढरपूर वारी करत. महिन्याच्या एकादशा किती? 2. 12-24 एकादशा कराड ते पंढरपूर वारी करायचे. एवढे परम विठ्ठल भक्त. यांच्या घरात सगळ्या प्रकारची वाद्य होती. तबला म्हणू नका, पेटी म्हणू नका, बासरी म्हणू नका, वीणा म्हणू नका, टाळ मृदंग सगळं. अतिशय भक्तिमय वातावरण घरात. आणि सकूला लहानपणापासूनच संस्कार केले. बाळा, देवाचं नाम कधी टाकू नकोस हा. हे नामच तुला एक दिवस तारून येईल. काय जरा गडबड कमी कर. काय संस्कार केले बाळा? देवाचं नाम कधी टाकू नको हा. हे नामच तुला तारक ठरेल. याला म्हणतात संस्कार. लहान मुलांवर कसे संस्कार करायचे? नाहीतर आम्ही करणार. बाबा नाही तू सांगली, हे आमचे संस्कार नाही का? बाबा नाही तू सांगली, अरे त्याला ऐकायला तू बोलतो. अशी भक्तिमय वातावरणात वाढते सकू. सकूचे जे वडील होते त्या वडिलांचे मित्र एकत्र यायचे आणि सकूच्या घराकडून वारी निघायची. वारी निघाली की 3 वर्षाची सकू बाबांच्या पायाला मिठी मारायची. मला घेऊन चला पंढरपूरला. अगं तू तिथं जाऊन काय करणार आहेस? रडशील बिडशील. मी रडणार नाही. अगं पण तू काय येतेस? मला ना त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायचंय. किती वर्षाची मुलगी सांगते? किती वर्षाची? 3 वर्षाची पोरगी सांगते. मला त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायचंय. मला घेऊन चला. शेवटी रडत थांबेना म्हणून त्या लहान मुलीला वडील खांद्यावर उचलून घ्यायचे. आणि 3ऱ्या वर्षापासून ही सकू पंढरपूरला जाऊ लागली. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय पुंडलिक वरदान विठ्ठल. वारी पंढरपूरला गेली हो. 3ऱ्या वर्षापासून सकूची वारी सुरू झाली. किती? 3ऱ्या वर्षापासून वारी करते ही सकू. आता मोठी झाली आहे. मोठी म्हणजे केवढी झाली? लग्नाची झाली. हिच्यासाठी आता स्थळ बघणं सुरू झालं. कराड गावातलंच एक स्थळ चालून आलं. त्याचं नाव दिगंबर जोशी. अतिशय श्रीमंत घराणं. या दिगंबरचे वडील विश्वंभर पंत जोशी. सावकारकीचा धंदा. सकूच्या आई वडिलांनी म्हटलं, अरे एवढं श्रीमंताचं स्थळ आलंय, जरा गडबड कमी करा, जरा गडबड कमी करा. जे नवीन येतील ना त्याला जागा दे बसायला. ही सकू उपवर झाली आहे आणि हिच्यासाठी स्थळ आलंय दिगंबर शास्त्री जोशी. श्रीमंताचं घराणं. या दिगंबरचे वडील विश्वंभर पंत. सावकारकीचा धंदा.
श्रीमंताचं घराणं मिळालं म्हणून जास्त चौकशी केली नाही, सकूचं लग्न लावून दिलं. शुभमंगल हे मुद्दाम म्हटलं बरं का. हे शुभमंगल सावधान म्हटलं ना की लोक जरा ताजीतवानी होतात. त्यांना वाटतं लगेचच कोणतरी दुसरा एक माईक घेईल आणि सांगेल डावीकडे जेवणाची व्यवस्था आहे. ज्यांचं झालंय ना ते स्वप्नात जातात शुभमंगल म्हटलं तर, आणि ज्यांचं व्हायचंय त्यांचे डोळे भविष्याकडे लागलेले असतात. झालं सकूचं लग्न झालं. एखाद्या महिलेचं एखाद्या स्त्रीचं ज्यावेळी लग्न होतं ना तेव्हा ती स्त्री पहिले 8 दिवस काय करत असते माहितीये तुम्हाला? ज्यांचं लग्न झालंय ना त्याला मी काय बोलतोय बरोबर कळेल. नवीन लग्न झालेले पहिले तुमचे 8 दिवस आठवा. तुम्ही काय करत होता माहितीये? फक्त घरातल्यांचे स्वभाव जोखत होता. सासू कशी आहे? मोठीत राहील वाटत नाही. दीर कसं आहे? सासरा कसा आहे? नवरा कसा आहे? बरोबर बोलतोय मी. पहिले 8 दिवस बाई फक्त स्वभाव जोखत असते. हा कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे, याच्याशी माझं पटेल, त्याच्याशी पटेल. हे स्वभाव जोखत असतानाच सकूला धक्क्यावर धक्के बसत गेले. पहिला धक्का बसला ज्या सकूचं माहेर नाम नाम भक्ती आणि भक्ती याच्या पलीकडे काही नव्हतं, पण इथं मात्र अशा सासरी येऊन पडली जे पूर्ण नास्तिक आहे. देवाची खोलीच नाही यांच्या घरात. देव न मानणारी माणसं. माहेरी देवाशिवाय श्वास नाही आणि इथं देवच नाही. देवा धर्मातील माणसंच नाही, फक्त पैसा बाप आहे, खा पे आणि लोळा. यांच्या घरात देवखोली देखील सकूला बसलेला दुसरा धक्का. ज्याच्या बरोबर मी लग्न केलंय तो दिगंबर जोशी, म्हणजे नुसता सांगकामे आणि होईनामे. याच्याकडे निर्णय क्षमताच नाही, मंद अकलेचा. सकूला बसलेला तिसरा धक्का. माझे सासरे विश्वंभर जोशी जे घराबाहेर सावकारकीचा धंदा करतात, घरात मात्र त्यांचं अक्षरशः मांजर होतं, याचा अर्थ घरावर हुकूम चालतो तो फक्त सासूचा, म्हाळसा काकूचा. कोणाचा नाव कसं आहे? भारदस्त म्हाळसा काकू. अशीच भारदस्त बाई हो, उंच पुरी जाडी जुडी. आजूबाजूच्या 10 गावांमध्ये प्रसिद्ध म्हाळसा काकू. म्हाळसा काकू वाटेने चालतायत म्हटल्याबरोबर लोक 5 किलोमीटर लांबून चालायची. अरे बाबा माझ्या म्हाळसा काकू एवढी भांडकुदळ शीघ्रपोटी. एकदा राग आला म्हणजे काय करील नेल नाही अशा स्वभावाची कजाक बाई म्हणजे कोण? म्हाळसा काकू. झालं. सकू इतक्या वाईट घरात पडली आहे, पण देवाचं नाव मात्र सोडलेलं नाही. लग्नाला काही दिवसच झाले असतील आणि सकूला सासूरवास सुरू झाला. काय सुरू झाला? काय सुरू झाला? सासूरवास म्हणजे काय? तुम्ही अनुभवलाय? आताच्या पोरीला सासूरवास म्हणजे काय कळणारच नाही, कारण आताची लग्न आधीच सेटल झालेली असतात. मला तुझे आई वडील चालतील, फक्त फोटो घरात नको. मला तुझे आई वडील चालतील, फक्त फोटो घरात. त्यामुळे सासूरवास कळणारच नाही. सासूरवास कसा असतो आता कळेल. या अर्थात लक्षात घ्या, त्यावेळी सासवा सुनांचा छळ का करायचा? त्यावेळी पिक्चर आला होता, लेक चालली सासरला, खूप गाजला होता पिक्चर. का करायचा? तर सासूला असुरक्षित वाटायचं. न जाणो माझ्या पोराला फूस लावेल आणि ही काल आलेली पोरगी मलाच घराबाहेर काढली, त्यापेक्षा पहिल्या दिवसापासून मोठी असलेली बरी, म्हणून सासूरवास करायच्या.
आणि या सकूचा सासूरवास सुरू झाला. पहाटे 4ला उठायचं. किती वाजता? 4ला उठायचं. गुरांचं शेण भरायचं, गोठा स्वच्छ करायचा, अंगणात झाडू मारायची, सगळ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची, सगळ्यांचे कपडे धुवायचे, सगळ्यांची भांडी घासायची, सगळ्यांचं जेवण करायचं, सरपणासाठी लाकडं तोडून आणायची, नदीवरून हंडे भरून आणायचे. आता हंडे म्हणजे काय माहितीये? कोणाच्या तरी जुन्या घरात असले तर बघा हंडे केवढे असतात. रिकामी उचलला तरी पुरे. आता 1 किलोची कळशी घेतली काय ग बाम लावावा. हे हंडे भरून पाणी आणावं लागायचं सकुना नदीवरून. याला म्हणतात सासूरवास. एवढंच नाही, जेवायला शिल्लक राहिलं तर रात्री जेवायचं.